कसे आहात मंडळी? छान असाल, मस्त असाल आणि माझे व्हिडिओ पाहत असाल. वर्षाचा एक खूप महत्त्वाचा सण असा येत आहे आणि त्या सणाची आपण खूप आतुरतेने वाट पाहत असतो. सगळ्यांची लगबग चालू झालेली आहे, मार्केट भरलेले आहेत. कोविड नंतर प्रत्येक सणाचं महत्त्व प्रत्येकाला कळलेलं आहे आणि दिवाळी आपल्यासाठी हिंदू धर्मामधील इतका उत्साहाचा आणि तसे आपले प्रत्येक सणच उत्साहाचे आहेत, पण दिवाळी अगदी आपण वाट पाहतो कारण लगोलग एक एक दिवस आपल्याला अगदी आनंद देणारा असतो. तर मंडळी, आज आपण दिवाळीच्या एका खूप सुंदर अशा दिवसावर चर्चा करणार आहोत आणि त्याचे उपाय मी देणार आहे. आणि तो दिवस आहे लक्ष्मीपूजन, नरक चतुर्दशी. ज्या दिवशी खूप काही करता येतं, त्या दिवशी खूप सारे तोडगे करता येतात, कारण त्या दिवशी अमावस्याही असते, उतारेही होतात, आपल्या पितृंची सेवाही होते, लक्ष्मी मातेची, विष्णूची सेवा होते. अशा बऱ्याच खूप सारे असे गाठोड्यांमधनं असे एक एक उपाय मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. पण मंडळी, तोपर्यंत तुम्हाला अगदी छानपैकी शेवटपर्यंत माझा व्हिडिओ पाहावा लागेल आणि व्हिडिओ आवडल्यावर शेअर करायचा आहे, व्हिडिओ लाईक करायला अजिबात विसरायचं नाही आहे. तर मंडळी, प्रत्येकाची तयारी ही अशी जेमतेम अशी चालूच आहे दिवाळीची आणि प्रत्येकजण छान अशी तयारी करणार आहे आणि करावी, कारण आपले सण आहेत, हिंदू धर्मातले सण आहेत आणि ते खूप छान असे साजरे करावेत, प्रत्येकाने करावेत. प्रत्येक गोष्टीची आपल्याला, छोट्या छोट्या गोष्टींची आपल्या धर्मातली माहिती हवी, कारण खूप जणांना आपल्या धर्मातली माहिती नसते आणि बऱ्याच वेळा आपण त्या धर्मातली माहिती नसल्यामुळे खूप ठिकाणी फसत असतो. तर आपल्या धर्माची माहिती पुरेपूर करून घेत जा. गुगल आहे, एवढं गुगल तुमचं गुरु बनलेलं आहे. गुगलवर सगळ्या माहिती आहेत, सगळ्या गोष्टी आहेत, त्या आपण वेळोवेळी वाचाव्यात. फक्त कुठले तरी आपले करमणुकीचे व्हिडिओ पाहण्यापेक्षा किंवा असं काही करण्यापेक्षा आपल्या सण, आपल्या हिंदू धर्मातल्या बऱ्याच गोष्टी आहेत ज्या जाणून घेण्यासारख्या आहेत, त्या प्रत्येकाने जाणून घ्याव्या, ही माझी अगदी मनपूर्वक विनंती आहे. आणि ते नक्की तुम्ही मनापासून ऐकून करा, कारण खूप वेळा असं होतं की आपल्याला माहीत नसताना आपण बऱ्याच गोष्टींना मुकतो. तर मंडळी, चला पुढे जाण्याआधी एकच सांगू इच्छिते की दिवाळी पहिला दिवस जो येणार आहे, पहिला दिवा लागणार आहे, तो दिवस सोडल्यानंतर दुसऱ्या दिवशी, ज्या दिवशी आपल्याला अभ्यंग स्नान करायचं आहे, तो आहे लक्ष्मीपूजनाचा दिवशी. त्या दिवशी नरक चतुर्दशी असते. नरकासुराचा वध केला होता सत्यभामेने, कारण कृष्ण जेव्हा नरकासुराशी युद्ध करत असताना बेशुद्ध पडले, त्यावेळेस सत्यभामाला प्रचंड राग आला आणि सत्यभामा नरकासुरावर तुटून पडली आणि तिने नरकासुराचा वध केला. तर नरकासुराचा वध केला कारण त्यांनी 16,100 नाऱ्या त्याच्या कैदेमध्ये ठेवल्या होत्या आणि हे कृष्णाच्या त्या सर्व हे असे पत्नी असल्यामुळे त्यांना सहन झालं नाही आणि ते तिथे युद्धासाठी गेले होते. पण तिथे सत्यभामेच्या हातूनच नरकासुराचा वध होणार होता, हे विधिलिखित होतं. कारण कृष्ण म्हणजे बेशुद्ध होणं हे अगदी पचनी पडत नाही, पण सत्यभामाला ते करायचं होतं. सत्यभामाच्याच हातून तो वध होणार होता, त्यामुळे नरकासुराचा वध झाला. म्हणून या दिवसाला नरक चतुर्दशी म्हणतात आणि हा दिवस साजरा केला जातो. या दिवशी संध्याकाळी लक्ष्मीची पूजा केली जाते आणि सर्वात महत्त्वाचं यमतर्पणही केलं जातं. तर मंडळी, खूप सुंदर असे दिवस आता आपल्या समोर आलेला आहे, येत आहे, जवळच आहे. त्याआधीच खूप उशिरा मी हा व्हिडिओ अपलोड करत आहे, त्याबद्दल क्षमस्व, कारण खूप सारं काही काही चालू आहे, त्याच्यात एवढी बिझी आहे ना, पण हरकत नाही, माझे लाडके व्ह्यूअर्स मला समजून घेतील. सर्वात प्रथम ज्या दिवशी आपलं अभ्यंग स्नान आहे, त्या दिवशी सकाळी पाण्याने अंघोळ करू, जेव्हा आपण उठणं लावू, सगळं करू आणि जेव्हा आपण ॲक्च्युअल अभ्यंग स्नानाला बसू, उठणं वगैरे लावून, केसांना तेल लावून, हे सगळं करून जेव्हा आपण अभ्यंग स्नानासाठी म्हणजे मुळात पाणी अंगावर घेण्यासाठी बसू, त्या दिवशी पाण्यामध्ये थोडंसं अत्तर, थोडं केसर आणि हळद टाकावी मंडळी. कारण अभ्यंग स्नान करणार आहात या दिवशी, तर परिपूर्ण अभ्यंग स्नान करा. ते झाल्यानंतर आपल्या परिसर, आपल्या दाराच्या जागी तिथे उभं राहून दालचिनीची पावडर घ्यायची हातामध्ये आणि घराच्या आत तोंड करायचे, असं दारामध्ये तुम्हाला उभं राहायचं आहे. घराच्या आत तोंड करून झाल्यावर पूर्ण दालचिनीची पावडर तुम्हाला ब्लो करायची, फूक मारायची आहे दालचिनीची पावडरला.
फूक मारल्यानंतर आपल्या घरातली नेगेटिव्हिटी ही दालचिनीची पावडर बाहेर काढते आणि सकारात्मकता आपल्या घरामध्ये भरभरून आणते. म्हणून आपल्याला हा एक सुंदर असा उपाय करायचा आहे. आणि त्यानंतर आपलं जे लक्ष्मीपूजन आहे, हे लक्ष्मीपूजन येते संध्याकाळी. म्हणजे लक्ष्मीपूजनाचा टाईम आहे 6 वाजून संध्याकाळी 6 नंतर 8:30पर्यंत. हा आहे लक्ष्मीपूजनाचा टाईम. आणि आपली अमावस्या सुरू होत आहे 2:45 म्हणजे 2:45 वाजता. म्हणजे अमावस्या सुरू होणार आहे तेव्हा आपल्याला यमतर्पण करायचं आहे. यमतर्पण माझ्या बऱ्याच व्हिडिओमधनं मी सांगितलेलं आहे. आणि या दिवशी न विसरता तुम्हाला यमतर्पण करायचं आहे. बरेच जण मला प्रश्न करतात, आमची कामं होत नाही आहेत, आमची आलेली कामं अशी तोंडाशी येतात आणि निघून जातात, पैसा येणारा आमचा थांबतोय, आलेला पैसा आमचा टिकत नाही आहे. तर अशा बऱ्याच गोष्टींनी जे गुरफटलेले आहेत किंवा बऱ्याच गोष्टींचे प्रयत्न करूनही यश येत नाही आहे ना, त्या लोकांना कुठेतरी पितृदोष असतो. म्हणून त्यांनी यमतर्पण निश्चित करा. यमतर्पण कसं करावं, काय करावं याची पुष्कळशी माहिती माझ्या प्रत्येक व्हिडिओमधनं मी दिलेली आहे. मी आज या व्हिडिओत ती देणार नाही आहे, कारण माझ्या अमावस्येचे तुम्ही व्हिडिओ पाहाल तर तुम्हाला नक्कीच त्याची माहिती मिळेल. कारण हा व्हिडिओ मला इतका प्रॉपर बनवायचा आहे, त्याच्यामुळे यमतर्पण करा इतकंच मी सांगते. दुसरी गोष्ट की यात वेळ घालवणार नाही मी सांगून की यमतर्पण कसं करावं. तर यमतर्पण हे तुम्हाला करायचंच आहे. तुम्ही असं समजा की जे खूप सुखी आहेत आणि जे अगदी प्रॉब्लेमनी गुरफटलेले आहेत त्यांनीही, सुखी आणि गुरफटलेल्यांनीही यमतर्पण करायचं आहे या दिवशी. त्या दिवशी लक्ष्मी, आपली जी लक्ष्मी, आपल्या घरामध्ये जी लक्ष्मी आहे, प्रत्येकाला वाटत असतं लक्ष्मी मातेने आपल्या घरामध्ये आगमन करावं. पण लक्ष्मी माता केव्हा घरामध्ये आगमन करते? जेव्हा तुम्ही विष्णूची पूजा करता. कारण जिथे विष्णू तिथे लक्ष्मी, हे खूप शास्त्रामध्येच लिहिलेलं आहे. आणि लक्ष्मीलाही पहिला विष्णूच हवे असतो, नंतर लक्ष्मी स्वतः तुमच्या घरामध्ये प्रवेश करते. त्यामुळे दाराला खूप सुंदर असं सजवा. दक्षिण दिशेला तोंड करून दिवे लावायचे आहेत, कारण यमतर्पण आपण करणार आहोत. त्यानंतर यमाचा एक दिवा तो लावायचा आहे. त्या दिव्यामध्ये काळे तीळ निश्चित टाका. आणि नॉर्थ ईस्ट या जागी तुम्हाला तुपाचा दिवा लावायचा आहे. या दिवशी तुपाचा दिवा लावताना पांढरी वात त्याच्यामध्ये लावू नका. आणि हे सगळं जे मी सांगत आहे हे पूजेच्या आधीच्या गोष्टी आहेत. पूजेच्या आधी हे सगळं करून घ्यायचे, कारण लक्ष्मी पूजनाच्या वेळेस आपल्याला घरामध्ये पूर्णपणे सकारात्मकता हवी आहे. आपल्याला कुठलीच नेगेटिव्हिटी नको आहे. त्यामुळे आपल्या पूर्ण घराच्या अवतीभोवती इतकं सुंदरपणे आपल्याला सगळ्या छोट्या छोट्या गोष्टीच करायच्या आहेत, पण त्या आपल्याला फायद्याच्या ठरणार आहेत. तर जो दिवा आहे नॉर्थ ईस्टला, म्हणजे जिथे उत्तर पूर्वेला आपल्याला तुपाचा दिवा ठेवायचा आहे. त्याच्यामध्ये पांढरी वात नाही ठेवायची आपल्याला, त्याच्यामध्ये आपल्याला लाल वात ठेवायची आहे. म्हणजे रोली, थोडक्यात रोली म्हणतो आपण, लाल धागा असतो तो आपल्याला त्याची वात बनवायची आहे. आणि लाल धाग्याचा दिवा आपल्याला नॉर्थ ईस्टला लावायचा आहे. नॉर्थ ईस्टचा कॉर्नर असेल, नॉर्थ ईस्टचा जो पट्टा असेल त्या पट्ट्यामध्ये तुम्ही कुठेही लावा, पण तुपाचा दिवा, लाल वात हे विसरू नका. ही झाली आपली ह्या अगोदरची तयारी. आता आपल्याला लक्ष्मीची पूजा करायची आहे. तर लक्ष्मी पूजनाला प्रत्येकजण आपापल्या परीने खूप सुंदर डेकोरेशन करतं, स्वतःही खूप छान सजतं. मीही सजणार आहे, मलाही सजायला खूप आवडतं. पण प्रत्येकजण ज्या पद्धतीने सजतो त्यांनी तसंच आपल्या लक्ष्मी मातेला सजवावं, त्या पद्धतीनेच सजवावं. आणि टाळा तुम्ही लक्ष्मी मातेला खोटे दागिने घालणं, थोडंसं टाळा. कारण लक्ष्मी माता ही अक्षरशः लायविश आपल्याला आयुष्य देण्याचं प्रतीक आहे. लक्ष्मीला काय कमी आहे? आपण तिला आपले खोटे दागिने का घालावेत? बरोबर ना? लक्ष्मीला काही कमी नाही आहे. त्याच्यामुळे लक्ष्मीला तुम्ही नुसतं एक साधा हार घातला, एक साधा गजऱ्याचा माळ करून जरी घातला किंवा नुसतं गुलाबाची फुलं जरी वाहिलीत तरी लक्ष्मी माता आपल्यावर खुशच होणार आहे आणि आशीर्वादांचा वर्षाव करणारच आहे. तर त्यामुळे खोटे दागिने शक्यतो टाळा. विष्णूची पूजा करण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला काय करायचं आहे की जर तुमच्या घरामध्ये विष्णूची मूर्ती आहे किंवा कृष्णाची मूर्ती आहे तर कृष्ण घ्या. कृष्णाच्या मूर्तीची पूजा करून घ्या आधी. जेव्हा तुम्ही कृष्ण मूर्तीची पूजा करा, आणि हे सगळं करण्याच्या आधी आपल्याला पूर्ण आपल्या घरातल्या देव्हाऱ्यातल्या देवांची यथोचित पूजा करायची आहे. पूर्ण घरभर आपल्याला पाण्यामध्ये हळद आणि गोमूत्र टाकून घरभर पाणी शिंपडायचं आहे. आपल्या दरवाजाच्या बाहेर पण हे पाणी शिंपडायचं आहे. घरातल्या देव्हाऱ्यामधले देवांची पूजा झाल्यानंतर आपण विष्णूची जी पूजा करणार आहोत
ती पूजा यथोचित करा. श्री सुक्त म्हणत 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 तुम्हाला विष्णूची पूजा करायची आहे. ही पूजा करताना आपल्याला आपल्या कुलदेवीचं स्मरण करायचं आहे. आपले जितके इष्टदेव आहेत त्या सगळ्यांचं स्मरण करायचं, त्यांना आवाहन करायचं. कारण आवाहन यासाठी करायचं की तुम्ही लक्ष्मी मातेचं आगमन तुमच्या घरामध्ये मागताय, लक्ष्मी मातेला तुम्ही आमंत्रण देताय, लक्ष्मी मातेला तुम्ही अगदी मनापासून आर्ततेने लक्ष्मी मातेला ये माझ्या घरी म्हणून सांगणार आहात. मग सर्वात प्रथम तिच्या नवऱ्याची पूजा करायची, आपल्याला विष्णूची पूजा करायची. मग विष्णूची पूजा करण्यासाठी सर्व आपले इष्टदेव आपल्याकडे यायला हवेत, ते तिथे उपस्थित हवे. त्यांची उपस्थिती आपल्याला दिसणार नाही, याची देही याची डोळा, पण आपली त्यांची उपस्थिती आपल्याला नक्कीच जाणवेल की आपल्या आजूबाजूला आपले इष्ट आलेले आहेत. तुम्हाला एक सुगंध येईल, तुम्हाला वारा तिथे येईल, अचानक असं काहीतरी तुम्हाला फील होईल, तुमच्या अंगावर गुजबम्स म्हणजे शहारे येतील. या गोष्टींनी तुम्हाला कळेल की काहीतरी शक्ती इथे कुठली तरी आलेली आहे. तुमच्या घरात साक्षात इष्टदेवांचं आगमन झालेलं असेल. मग जेव्हा विष्णूची पूजा करता, विष्णूची पूजा करताना तिथे व्यवस्थित पंचामृत तयार करायचं, आपल्या विष्णूची पूजा करायची. विष्णूंची बरीच रूपं आहेत. तुमच्याकडे कुठल्या रूपातली मूर्ती असेल ना, तुम्ही ती मूर्ती घेऊन विष्णूची पूजा करा. विष्णूची पूजा झाल्यानंतर पंचामृत वगैरे, स्नान, अष्टगंध हे सगळं लावून व्यवस्थित यथोचित त्यांची पूजा करून त्यांना स्थानापन्न केल्यावर तुम्ही लक्ष्मी मातेला पुढे घ्यायचा. लक्ष्मी मातेला व्यवस्थित अंघोळ घालताना लक्ष्मी मातेच्याही पाण्यामध्ये अत्तर, केसर, दूध आणि गुलाबांच्या पाकळ्या ह्या सर्व त्या पाण्यामध्ये खूप गरजेचे आहेत. लक्ष्मी मातेला पंचामृताची गरज नाही आहे, पण लक्ष्मी मातेला ह्या गोष्टी फार प्रिय आहेत आणि ह्या गोष्टींनीच तुम्ही लक्ष्मी मातेला अंघोळ घाला. जसं विष्णूला, लक्ष्मी मातेला तुम्ही तुळस वगैरे हे नाही ठेवलं तरी चालेल, पण तुम्ही विष्णूची जेव्हा पूजा करता तेव्हा तुम्हाला विष्णूला तुळस अर्पण करायची आहे. लक्ष्मी मातेच्या पूजेमध्ये गुलाबांच्या पाकळ्या आपल्या मातेला आवडतात, आपण गुलाबांच्या पाकळ्या ठेवायच्या त्या पाण्यामध्ये. गुलाबांच्या पाकळ्या वगैरे सगळं टाकून लक्ष्मी मातेचं स्नान झाल्यानंतर लक्ष्मी मातेला व्यवस्थित पुसून छानपैकी सजवायचं आहे. लक्ष्मी मातेला सजवल्यानंतर लक्ष्मी मातेच्या पुढे आपल्याला काय करायचं आहे, लक्ष्मी मातेला काय आवडतं, सर्वात प्रथम आपल्याला वाटतं लक्ष्मी मातेला काय आवडतं, आपण जे घरामध्ये असतात नैवेद्य, दिवाळीचे फराळ वगैरे आपण ते सगळं ठेवतो, ते तुम्ही ठेवा, पण जे प्रिय आहे आपल्या आईला ते ठेवा. आता आपल्या आईला काय प्रिय आहे, आपल्या त्या धनाच्या देवीला काय प्रिय आहे, तर धनाच्या देवीला खूप प्रिय आहे म्हणजे पानाचा विडा. तर पानाचा विडा कसा असावा, जेव्हा आपण लक्ष्मी मातेला पानाचा विडा अर्पण करणार आहे तर तो पानाचा विडा कसा असावा. पानाची खायच्या पानाची म्हणजे मगईचं पान, खायचं पान, त्याची 2 पानं घ्यायची. 2 पानं घेतल्यानंतर त्याच्यावर 2 लवंग, 1 वेलदोडा, म्हणजे वेलदोड्याला आपण काय म्हणतो, वेलची, 1 वेलची घ्यायची, 1 बत्तासा घ्यायचा. लक्षात ठेवा हे सगळं. ह्या इतक्या गोष्टी लक्ष्मी मातेला अतिप्रिय आहे. त्याच्यावर 1 गुलाबाचं पान ठेवायचं आणि हा विडा लक्ष्मी मातेला अर्पण करायचा, म्हणजे लक्ष्मी मातेच्या पुढ्यात ठेवायचा. 3 वेळा पाण्याने स्वाहा स्वाहा करायचं. लक्ष्मी मातेला तो विडा भरवण्याची जी पद्धत आहे ती कशी असणार आहे, लक्ष्मी माते हा विडा मी माझ्याकडून तुला अर्पण केलेला आहे, तुला विडा खूप आवडतो, जसा तू तो विडा खाशील, जसं तुझं तोंड ते लाल लाल या विड्याच्या पानांनी रंग देईल, तुझ्या तोंडाला रंग येईल, तसं माझ्या आयुष्यामध्ये रंग भरू देत, खूप सुंदर असे सकारात्मक रंग माझ्या आयुष्यामध्ये येऊ देत, अशी प्रार्थना करून तो विडा आपण लक्ष्मी मातेला अर्पण करायचा आहे. ही झाली आपल्या लक्ष्मी मातेची अगदी आवर्जून आपण मनापासून आर्ततेने केलेली पूजा. त्याच्यानंतरही तुम्हाला विष्णू सहस्त्रनाम म्हणायचं आहे आणि लक्ष्मी सुक्त म्हणायचं आहे. कनकधारा स्तोत्र किंवा लक्ष्मी स्तोत्र तुम्ही यापैकी कुठलंही म्हणू शकता. आता सर्वात महत्त्वाचा आणि आपल्याला हवे असलेला असा टॉपिक म्हणजे कुबेर पोटली. तर आपल्याला कुबेर पोटलीमध्ये काय काय तयार करायचं आहे, कुबेर पोटलीसाठी काय काय आपल्याला लागणार आहे. तर मंडळी, सर्वात प्रथम कुबेर पोटलीसाठी आपल्याला लागणारे गोमती चक्र, ते पण व्यवस्थित बघून घ्या. आपल्याला एकदम परफेक्ट आणि ओरिजिनल गोमती चक्र हवे आहेत. तर हे जे गोमती चक्र आहे ना, हे तुम्ही घेतल्यानंतर असे 9 गोमती चक्र तुम्हाला घ्यायचे. 9 गोमती चक्र, 1 लघु नारळ,
असा नारळ तुम्हाला मिळेल कुठेही. असा एक लघु नारळ तुम्हाला घ्यायचा आहे. एक कुबेर किल्ली, कुबेर चावी म्हणतात त्याला, ही एक घ्यायची आहे. आणि ही जी कुबेर चावी आहे ना, ही घेतल्यानंतर तुम्हाला असं वाटेल की आता ही एवढी मोठी आहे तर कसं आम्ही त्या कुबेर पोटलीमध्ये ठेवणार, तर मी तुम्हाला तेही सांगणार आहे, काहीही काळजी करू नका. हे झालं. आणि 5 पिवळ्या कवड्या, कवड्या सगळ्यांना माहीत आहेत, पण त्या पिवळ्या घ्यायच्यात. लक्ष्मी मातेच्या प्रिय, लक्ष्मीचा वास ज्या कवड्यांमध्ये असतो, अशा 5 कवड्या तुम्हाला घ्यायच्या आहेत. त्यानंतर थोडे धन्याचे दाणे घ्यायचे आहेत. नाग केशर तुमच्याकडे असेल तर ते थोडंसं घ्या. केसर घ्या. आणि एक तुम्हाला लाल कपडा हवे, जो लाल कपड्यावर ह्या सगळ्या वस्तू तुम्ही अगदी व्यवस्थित ठेवा. आणि श्रीयंत्र, श्रीयंत्र आपल्याला कॉपरचं असं चौकोनी मिळेल, ते एक श्रीयंत्र घ्यायचं आहे. ते घेतल्यावर तुम्ही ते सगळं त्या लाल कपड्यावर यथोचित ठेवा. त्याच्यामध्ये एक कमळगट्ट्याचं माळेतला मणी, सुट्टे मणी मिळतात, तुम्ही ते सुट्टे मणी पण घेऊ शकता. तर कमळगट्ट्याचा एक मणी अथवा 5 मणी, जसं ज्याला जे शक्य आहे त्यांनी तसं ते घ्या. आता मी 9 गोमती चक्र सांगितलेले आहेत, तर कोणाला 5 जमली तर त्यांनी 5 घ्यावी. त्याच्यानंतर तुमच्याकडे शिमरिंग म्हणजे सोनेरी, आपण चमकी म्हणतो, सोनेरी चमकी, ती हवी आहे. ती थोडीशी ठेवा. आणि ती अशी घ्या की ती एकदम बारीक अशी, एकदम फाईन अशी चमकी मिळते, आपल्याला क्राफ्टमध्ये लागते अशी सोनेरी पावडर म्हणतो आपण ज्याला, त्या स्वरूपातलं सोनेरी पावडर तुमच्याकडे हवी आहे. हे सगळं जेव्हा पोटलीवर तुम्ही ठेवता, तर त्यावेळेस तुम्हाला त्या पोटलीवर हळद कुंकू सगळं वाहून झाल्यावर त्या पोटलीवर ते सोनेरी पावडर तुम्हाला अगदी व्यवस्थित ती शिंपडायची आहे त्या पोटलीवर. आणि जेव्हा तुम्ही पोटली तयार करत असता, पोटलीचं सामान व्यवस्थित तिथे ठेवत असता, ही पावडर तुम्ही त्याच्यावर शावर करत असताना, त्यावेळेस तुम्ही फक्त मनामध्ये एकच भाव ठेवायचा आहे की जशी जशी ही पोटली मी तयार करत आहे, जसं जसं हे सामान मी रचत आहे, जसं जसं एक 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 वस्तू धनाची मी इथे ठेवत आहे, तसं धन माझ्या मार्गामध्ये, माझ्या मार्गावर येऊन माझ्यापर्यंत पोचत आहे. अशा पद्धतीने सकारात्मकरित्याच तुम्हाला विचार करून, म्हणजे विचारांमध्ये सकारात्मकता ठेवूनच त्या धनाचं आगमन तुम्हाला तुमच्याकडे करूनच घ्यायचं आहे. म्हणजे तुमच्याकडे ऑलरेडी लक्ष्मी आली आहे, प्रॉस्पेरिटी आली आहे, येत आहे, येणार आहे असे शब्द वापरायचे नाहीत. मी जसजशी ही पोटली तयार करत आहे, तशी माझी प्रॉस्पेरिटी वाढत आहे, तसं माझं धन संपन्न सगळं वाढत आहे, संपन्नता समृद्धी वाढत आहे. जे शब्द तुम्हाला जमतील ते तुम्ही बोला, पण बोलताना तुम्हाला सकारात्मकतेनेच तो शब्द तिथे इंटेन्शन टाकायचं त्या पोटलीमध्ये हे बोलताना. आणि ही पोटली तयार झाल्यावर ती एक रात्र त्याला पूर्ण अगरबत्ती धूप दीप सगळं दाखवल्यानंतर या पोटलीला तुम्हाला ही पोटली देव्हाऱ्यात जवळच ठेवायची आहे, किंवा देव्हाऱ्यात जागा असेल तर देव्हाऱ्यात ठेवा. देव्हाऱ्यात ठेवून झाल्यावर कापूर आरती वगैरे तुम्हाला विष्णूची, लक्ष्मीची आणि पोटलीची पण कापूर आरती तुम्हाला करून ती पोटली तिथेच ठेवायची आहे. पोटलीमध्ये आपण इंटेन्शन सेट केलेलं आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी ती पोटली पुन्हा तिला अगरबत्ती लावून त्याच्यावर हातामध्ये ती घेऊन कनकधारा स्तोत्र म्हणायचं आहे. डाव्या हातात पोटली घ्यायची, उजवा हात पिरॅमिड सारखा ठेवायचा, समोर कनकधारा स्तोत्र ठेवायचं आणि कनकधारा स्तोत्र वाचायचं, म्हणायचं, एक वेळाच म्हणायचं आहे. आणि ती पोटली पूर्ण व्यवस्थित बांधून आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे. या दिवशीच मंडळी, जेव्हा ती पोटली आपण तिजोरीमध्ये ठेवणार असतो ना, तर त्याच्या आधीच तुम्ही तुमचं दागिने वगैरे जिथे ठेवता ते लाल कपड्यामध्येच तुम्ही ठेवत जा. आपल्या सोन्याच्या दागिन्यांबरोबर कुठलेही खोटे दागिने ठेवू नका. चांदीचे दागिने आणि सोन्याचे दागिने कायम वेगळे वेगळे ठेवावेत, हे कायम लक्षात ठेवा. आणि जर तुमची मागच्या वर्षीची कुबेर पोटली तुम्ही तयार करून ठेवली असेल, तर ती पोटली काढून त्याच्यामध्ये जर काही व्यवस्थित वस्तू असतील तर त्याच वस्तू तुम्ही या पोटलीसाठीही वापरल्यात तरी हरकत नाही. जर एखाद्याला लघु नारळ नाही मिळाला तर त्यांनी सुपारी वापरावी. तर मंडळी, ह्या पद्धतीने आपल्याला लक्ष्मी पूजनाचा पुरेपूर फायदा करून घ्यायचा आहे.
व्हिडिओ थोडासा मोठा होईल पण हरकत नाही, तुम्ही व्यवस्थित तो हा व्हिडिओ पाहून घ्या आणि त्या पद्धतीनेच ती पोटली तयार करा. आपल्या विष्णूची पूजा करा, आपल्या लक्ष्मीची पूजा करा. म्हणजे अगदी इतक्या मनापासून ते लोक पण तुमच्या घरी आगमन करतील. हे तिघही म्हणजे कुबेराचं आगमन होईल, विष्णूचं आगमन होईल, लक्ष्मीचं आगमन होईल. आणि कोणाला नको आहे हे आगमन, प्रत्येकाला हवे आहे. ह्या सगळ्या पूजा करण्याच्या आधी आपली कुलदेवतेला तर आपण आठवणारच आहोत. आणि अमावस्या असल्यामुळे आता आपल्याला खूप सुंदर असा उतारा करायचा आहे. आणि हा उतारा आजपर्यंत तुम्हाला कोणीही सांगितलेला नसेल, जो उतारा आज तुम्हाला मी सांगणार आहे. सर्वात प्रथम एक लिंबू घ्यायचं. लिंबू इतकं प्लेन हवे ना की त्या लिंबामध्ये काहीही कुठलंही डाग नको, इतकं प्लेन लिंबू घ्यायचं. ते लिंबू घेतल्यानंतर त्या लिंबाला थोडीशी खोच पाडा. डोक्यावर नाही, मध्ये. डोक्याचा भाग सोडा, खालचा भाग सोडा, मध्ये एक खोच पाडायची थोडीशी. त्याच्यामध्ये एक एवढा दालचिनीचा तुकडा त्याच्यात घुसवायचा आहे तुम्हाला. तो दालचिनीचा तुकडा त्याच्यावर घुसवल्यानंतर तुम्हाला ज्या व्यक्तीला म्हणजे घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरून ते एकच लिंबू वरून खाली असं 7 वेळा तुम्हाला उतरवायचं आहे. प्रत्येक वेळी उतारा करताना 7 किंवा 21 हाच नंबर असतो, पण 7 वेळा 21 वेळा वर खाली करून कंबर जाईल, म्हणून 7 वेळाच आपल्याला वरून खाली अँटी क्लॉकवाईज ते उतरवायचं आहे. त्या लिंबावर थुथू करायचं आहे आणि ते लिंबू आपल्याला आपल्या गॅसवर जाळायचं आहे. हा इतका महा उपाय आहे ना हा उतार्याचा, की जर तुम्ही केलात ना तुम्हाला स्वतःला जाणवेल तुमचं डोकं कसं हलकं झालं, घरामध्ये वातावरण किती प्रसन्न झालं, कुठला नजर दोष लागला होता, काय लागलं होतं ते सगळं उतरून गेलंय हे तुम्हाला त्याची जाणीव निश्चित होईल. उतारा झाल्यानंतर नेहमीप्रमाणे आपले हात पाय तोंड धुवावेतच. तर मंडळी, हा माझा शेवटचा उपाय होता, म्हणजे जो मी तुम्हाला उतारायचा सांगितला. दरवेळेस मी अमावस्या असेल किंवा काही असेल, शेवटी हा उतारा, कुठलाही उतारा असा छान असा उतारा मी नेहमीच सांगत असते. तर या व्हिडिओमध्ये जे जे उपाय मी सांगितलेले आहेत लक्ष्मीपूजनाचे मंडळी, ते नक्की करा. ज्याला जसं जमतं तसं करा. कुठल्याही पद्धतीचं जबरदस्ती नसते की हे असं सांगितलं तर हे असंच केलं पाहिजे. काही गोष्टी मागे पुढे होतात, कधीतरी आमच्याही सांगताना होतात, तर ते तुम्ही समजून घेता, तसं देवही समजून घेतील की थोडंफार जेव्हा तुम्ही उपाय करता, तोडगे करता, कुठले तंत्र मंत्र यंत्र जे काही तुम्ही करत असता, त्या गोष्टी मागे पुढे झाल्या तर चालतात. एकच असतं, देवाचे पण मनामध्ये एकच असतं की जो माझा भक्त आहे त्याने फक्त बऱ्याच गोष्टी मनापासून कराव्यात. आणि तुम्ही निश्चित मनापासून करणार आहात, त्याच्यामुळे तुम्ही जे कराल ते मनापासून करा. तर ही दिवाळी तुम्हा सर्वांच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी आणि मनशांती घेऊन येवो, हीच माझी श्री स्वामी समर्थ आणि श्री लक्ष्मी मातेच्या चरणी अगदी मनापासून प्रार्थना आहे. मंडळी, व्हिडिओ आवडल्यावर लाईक करा, व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही पाहिला असेल असं मी समजते. असेच माझे व्हिडिओ पाहत राहा, हसत राहा आणि खूप मस्त राहा.